तर पहिलं म्हणजे दोरी पडलेली आहे, ती दोरी वाटली नाही, हे अज्ञानावरण झालं. आणि सर्प वाटला ते अं, विक्षेप झाला. तर पहिल्यांदा तो विक्षेप जायला पाहिजे. अरे नाही नाही, सर्प तर नाही हा. मग कळतं ती दोरी आहे. तसं पहिल्यांदा विक्षेप आवरण जातं. तर निद्रेत पण काय होतं? गाढ निद्रेत, गाढ निद्रा ही आपल्या शरीराशी आपला संबंध ठेवून द्यायला. कारण शरीर जरी मायेचा भाग असला तरी मनुष्य शरीर असं केलंय की काट्याने जसा काटा काढतात तसं हे मनुष्य शरीर आधीच्या सगळ्या शरीरातनं जे संस्कार आहेत ते सगळे काढून टाकायला हे मनुष्य शरीर आवश्यक आहे. किंवा इतर शरीरही ते ते कर्मभोग भोगून ते संपून सच्चिदानंदाच्या जवळ किंवा मनुष्य शरीर प्राप्त होण्यासाठी तीही शरीर आवश्यक आहेत. पण त्या शरीराशी आयडेंटिफिकेशन राहिला, तो आनंद मिळाला तर तिथे मी ही वृत्ती राहील. आणि जोपर्यंत मी वृत्ती राहील तोपर्यंत शरीर राहतं. शरीराचा अहंकार जर गेला ज्ञान व्हायच्या आधी, तर ते शरीर राहू शकत नाही. म्हणजे थोडक्यात माणूस मेला असं होतं. तर तो राहण्यासाठी ही देवाने सोय केली की ज्या आनंदापर्यंत पोचायचंय त्या आनंदाचा भाग आपल्याला गाढ झोपेत अनुभवायला येतो. पण तिथे अज्ञानाचं आवरण असल्यावर मुळे तो पूर्ण सच्चिदानंदाचा पूर्ण अनुभव नाहीये. त्याचा अंशच मिळतो आपल्याला. तर कारणदेही देहात आपण प्राज्ञ असतो. म्हणजे त्याच्यात आपले प्राण नाही, मन नाही, तरीही आपलं अस्तित्व म्हणजे सच्चिदानंदावर भासणार अज्ञानाचं तेवढस इंडिव्हिज्युअल आवरण. तर त्याला प्राज्ञ हे नाव दिलेलं आहे. प्राज्ञ का दिले किंवा तर ज्ञान जे आहे त्याच्या प्रतिबिंब त्यात आहे असं भासतंय. अजून पूर्ण ज्ञान नाहीये, ते प्रतिबिंबित ज्ञान किंवा आनंद तो आहे. तर अशा कारण देहात म्हणजे प्राज्ञ नाम आपण असतो. त्या आपल्या अस्तित्वाला जसं पूर्ण सगळ्या सकट आपण मनुष्य म्हणतो आपल्याला, किंवा त्याला जे सुरुवातीला आपण बघितलं की विश्व नाव दिलंय, त्याच्यात सगळे कोश आहेत. त्याच्यानंतर तेजसमध्ये सूक्ष्मदेह म्हणजे मन आणि इंद्रिय आहेत. आणि प्राज्ञेमध्ये मन आणि इंद्रिय ही गेली, फक्त तो आनंदाचा अनुभव राहिलाय. तर त्याला प्राज्ञ नाव दिलंय. आणि ती निद्रावस्था आहे. आणि प्रारब्धाने पुन्हा जागृत अवस्थेत तो येतो. तर देह मग पुढे मोठे महाराज म्हणतात 67 आपण वाटलं 68 मध्ये जागृत वासना घेऊन तेजस नामक होऊन स्वप्नावस्था कल्पुनी एक असून अनेकत्व पाहे, हे आपण पाहिलं. कारण देही जाऊन प्राज्ञ नामक होऊन निद्रावस्था अनुभवनी जागृत होऊन पुन्हा भ्रमे. पुन्हा जागृत झाल्यावर त्या निद्रावस्थेत मन बुद्धी संपलं नाही, ते सुप्तावस्थेत जातं. नाहीतर मग ते संपत असतं तर दुसऱ्या दिवशी उठल्यावर आपल्याला कालचं आठवलं नसतं. मध्ये पूर्ण काही न आठवण्याची, न विचार करण्याची स्थिती आल्यावर सुद्धा उठल्यावर परत पूर्वीचं सगळं का आठवतं? कारण ते मन, संस्कार सगळे सुप्तावस्थेत असतात. जसं साध्या प्रलयामध्ये असतात. प्रलय झाला, सगळे जीव नाहीसे झाले. नाहीसे म्हणजे संपत नाहीत, ते सुप्तावस्थेत जातात. मग पुढच्या सृष्टीत त्यांना परत जन्म येतो. तसं इथे परत उठल्यानंतर ते सगळे संस्कार परत प्रकट होतात आणि तो कार्य करायला लागतो. आणि पुन्हा भ्रमात सगळ्या या राहत होतो. तो भ्रम कधी संपतो? जेव्हा जागृत स्वप्न सुषुप्तीच्या पुढे माणूस जातो, म्हणजे पंचकोशाच्या बाहेर जेव्हा जातो तेव्हा तो भ्रम संपतो. आता पुढे सांगतायत
देह हे एकात्तरावा. देह हे अधिष्ठान, अहंकार करता जाणं, इंद्रिय समूह हे कारण, चौथी जाण वायुश्रेष्ठा. जागृतावस्थेत सगळे जे विकार होत आपलं से कार्य होताना दिसतं ते कशाच्या बळावर होतं, तर या शरीराद्वारे होतं. त्यामुळे शरीर इथे अधिष्ठान धरलं जातं. इथे अधिष्ठान म्हणजे मूळ कारण हा नाही की ते धरले नाही, ते मूळ अधिष्ठान हे सच्चिदानंद आहे. इथे अधिष्ठान या बाह्यसृष्टीतलं मायेच्या सृष्टीत कार्य करायसाठी कशाच्या द्वारे या दृष्टीने अधिष्ठान या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे. तर हे देह अधिष्ठान ठेवून त्या देहात अहंकार हा करताय. मी म्हटल्यावर माझं आणि ते मला कसं मिळेल, किंवा जे नाहीये माझं ते माझं कसं होईल, किंवा जे मला नकोय ते लांब कसं होईल, याच्यासाठी प्रयत्न आपोआप येतो. त्यामुळे अहंकार हा मुख्य करता आहे. इंद्रिय समूह हे कारण आहे. कारण म्हणजे दोन प्रकारची कारणं आपण बघितली, निमित्त कारण आणि उपादान कारण. तर ही कारण म्हणजे ज्याच्या योगे कार्य होतं, तर इंद्रियाद्वारे आणि वायुचेष्टा, प्राण आणि इंद्रिय याच्या द्वारे सगळ्या आपल्या बाह्य क्रिया होतात. आणि त्या क्रिया होण्यासाठी म्हणजे मेंदूनी हाताला शक्ती गेली आणि मग हाताने आपण काहीतरी उचलतोय. आपल्याला वाटतं आपण उचलतोय, पण ईश्वर सगळं करतो ते कसं करतो, तर हात उचलण्याची शक्ती, पॅरालिसिस ज्याला झालाय, शरीर तर आहे जसंच्या तसं, हो की नाही, पण ते धरून ठेवता येत नाही. मग चेहरा खाली उतरतो का, तर ती धरण्याची शक्ती गेली. किंवा हात वरून दिसतंय हात आहे, पण त्याला हलवता येत नाही, हलवण्याची शक्ती, तर ती त्या त्या इंद्रियाच्या ज्या देवता आहेत त्या त्या शक्ती प्रोव्हाइड करत असतात. आपल्याला वाटतं आपल्या बळाने आपण हलतोय. तर ते इथे सांगितले इंद्रियाधिकांच्या देवता हे म्हणजे 70 71 72 एकत्र वाचू आपण. सॉरी 71 72 एकत्र वाचू. देह हे अधिष्ठान, अहंकार करता जाणं, इंद्रिय समूह हे कारण, चौथी जाण वायुचेष्टा, इंद्रियाधिकांच्या देवता हे पाच एकत्र होता, शुभाशुभ कर्मचेष्टा, कायावाच्या मन मने घडे. कायावाच्या मनाने ज्या आपले विचार करणं ह्याही कार्यच आहे. तर बाह्य कार्य आणि मनातली कार्य ही सगळी मनात पण आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पण जर नीट पाहिलं तर तो पण या पंचेंद्रियांच्या स्वरूपातच विचार करतो. काहीतरी व्हिज्युअलाइज करतो, काहीतरी शब्द आठवतो. तर हे सगळं त्या त्या देवता, प्राण आणि या इंद्रिय याच्या एकत्र कार्य करण्याने होतं. आणि मग ते कार्य जर इष्ट असेल, म्हणजे जर कल्याणकारक असेल, पुण्य असेल, तर त्यांनी सुख मिळतं. कल्याणकारक नाही म्हणणार, इष्ट म्हणजे त्यातल्या त्यात चांगलं, पण साहंकार, तर त्यांनी स्वर्गाधिक मिळतात. त्यातला अहंकार घेतला सात्विक कर्मातला तर मोक्ष मिळतो. आणि अनिष्ट इष्ट पुण्य स्वर्गादी सुखदे, अनिष्ट पाप नरकादी दुःखदे, मिश्र पुण्य पाप मनुष्य जन्मदे, त्रिविध कर्म दे अशी गती. खूप जर पुण्य जास्त असेल, पापाचा लेश कमी असेल तर स्वर्गाधिक लोक मिळतात. पाप खूप असतील तर नरकाधिक लोक मिळतात. पुण्य पाप बऱ्यापैकी कम्पॅरेबल असेल तर पृथ्वीवर जन्म मिळतो. त्यात पण खूप पाप असेल, दगडाधिक स्थावर हे मिळतं. त्यातही पुण्यपाप जास्त कम्पॅरेबल असेल तर सगळ्या योनीमध्ये सर्वात चांगली योनी म्हणजे मनुष्याची. त्यातही पुण्य जरा जास्त असेल तर भोगभूमी आहेत, युरोप किंवा हे आपण आता म्हणतो, तर तिकडे जन्म येतो. जर पाप जास्त असतील तर जिथे मागासलेल्या गोष्टी आहेत, जिथे रूपही चांगलं नाही, खाण्यापिण्याची व्यवस्थाही नाही, अशा सगळ्या याच्यात जन्म येतो. त्यातल्या त्यात पुण्यपाप जर बरोबर असेल
आणि पूर्वकर्म जर आध्यात्मिक दृष्टीने निष्काम कर्म ही घडलं असेल तरच भारत देशात जन्म येतो. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया म्हणून आचार्यांनी सांगितलं. तर मनुष्यत्व मिळणं आणि त्यात पण भारतात जन्म मिळणं, त्यात पण ब्राह्मण कुळात जन्म मिळणं, त्यात पण शुचिनाम श्रीमताम गेहे जन्म मिळणं किंवा योग्यांच्या घरात जन्म मिळणं, या उत्तरोत्तर म्हणजे पाप पुण्याचे इक्वल लेवल आणि ते पाप पुण्याचा भाग कमी आणि निष्काम कर्म जास्त असलेल्याची लक्षण आहेत. त्यांनी तसे जन्म येतात. तर इथे मात्र थोडक्यात सांगितले मोठ्या महाराजांनी की इष्ट पुण्यपाप यांनी इष्ट पुण्यानी स्वर्गाधिक लोक मिळतात, पापांनी नरकाधिक दुःख मिळतात आणि मिश्र असेल तर मनुष्य देह मिळतं. त्याच्यानंतर योनी वेगवेगळ्या ज्या आहेत 84 लाख योनी, याचे कॅटेगरीज केलेले आहेत 4. अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज. अंडज म्हणजे अंड्यापासून होणारे पक्षी आदी. स्वेदज म्हणजे कीटक वगैरे जे ज्यांना उत्पन्न व्हायला म्हणजे ब्रीड व्हायला घामादिक असे गोष्टींमुळे जे तयार होतात, घाणीत तयार होतात, जे उद्भिज बीजाद्वारे तयार होतात. आणि जारज म्हणजे स्त्री पुरुष किंवा प्राण्यात नर मादी संयोगाने जे तयार होतात. ह्या आणि 5वी योनी दिविज म्हणून सांगितलेली आहे. आता या सगळ्या ज्या योनी आहेत या कर्माचा भोग घेण्याकरताच आहेत. म्हणजे कर्म भोगाने संपवण्याकरता ती योनी मिळते. मात्र मनुष्य योनीच अशी आहे की नुसतं प्रारब्धाचा भोग तिथे नाही, तिथे नवीन कर्म अशी आपल्याला करता येतात की ज्यांनी आपले सगळे भोग संपतील किंवा अजून काही संस्कार निर्माण होणार नाहीत, अशी याची काळजी मनुष्य जन्मात घेऊन आपण मोक्षापर्यंत पोचू शकतो. कर्मयोगे या योनी फिरे जरी कल्पकोटी होती फेरे, तरी भोगल्याविन कर्मन सरे, जवरी बरे ज्ञान न ठसे. कर्म आपण जशी करतो त्याप्रमाणे जन्म येतो आणि त्या कर्माचे संस्कारही तसेच येतात. आणि मग त्या संस्कारांनी त्याच प्रकारची कर्म घेतली तर परत तसाच काहीतरी जन्म येतो. मग त्यात अजून समजा जास्त पाप कर्म केली तर अजून पाप. मग ही संपायची कधी? तर त्याकरता नरकाधिक ज्या योजना आहेत त्यांनी तुमची पापकर्म जाऊन पुन्हा तुम्हाला मनुष्य जन्म मिळायचा कधीतरी चान्स मिळतो. त्यावेळी जर विचार घडला तर ज्ञानाची मार्गक्रमणा झाली तर उत्तरोत्तर परत मनुष्य जन्मात चांगला मनुष्य जन्म येत जातो. आणि जेव्हा कधी गुरुची प्राप्ती होऊन ज्ञान होईल तेव्हा तो सगळी जे चेन आहे जन्म मृत्यूची ती थांबते ज्ञान झाल्यावर, अनुभवात्मक ज्ञान झाल्यावर. हा, तर याच्यात एक सांगायचं राहिलं. अंडज, स्वेदज, उद्भिज, जारज ह्या 4 योनी जनरली माहिती असतात. तर द्विबीज ही योनी वेगळी सांगितली. ते काय? तर मौंजी बंधन झालं की तो एक दुसरा जन्म धरला जातो. म्हणजे जन्मापासून ते मौंजी बंधनापर्यंत आईचा अंशच मुलाला मानलं जातं. तिचाच प्रभाव त्याच्यावर, संस्कारही तिचे जास्त असतात. आणि मौंजी बंधन हे संस्कार असा आहे की तुमचं ह्या जन्मातच तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीसाठी एक स्टेपअप मिळतो त्या मौंजी बंधन संस्काराने. त्यामुळे तो एक वेगळा जन्म धरलेला आहे. त्यामुळे ज्याची मुंज होते त्याला द्विज म्हणतात. द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्मलेला.
पुढे कर्मयोगे या योनी फिरे जरी कल्पकोटी होती फिरे तरी भोगल्या विना कर्म नसरे जवरी बरे ज्ञान नटसे. असा सृष्टीक्रम दावितसे वेदागम हा सत्य म्हणून भ्रम घेई अधम मानव. हा असा जो सृष्टिक्रम वेदांनी सांगितलाय तो त्यांनी आपलं आत्ता हे सगळं आपल्याला जे भासतंय त्यातनं जर बाहेर जायचं असेल तर ते कसं भासतंय ते सांगणं महत्वाचं आहे म्हणून वेदांनी हा क्रम सांगितलेला आहे. म्हणजे हे कसं समजा आपण एखाद्या मेजमध्ये म्हणजे एखाद्या भुलभुलैयामध्ये अडकलेलो आहोत आणि आपलं घर बाहेर आहे. आत्ता आपण अडकलेलो आहोत तर आत्ता महत्वाचं काय आहे का भूलभुलैया कसा हे जाणून घेतलं तर त्यातनं बाहेर पडायचा मार्ग जाणून घेता येतो. तेवढ्या करता हा सृष्टिक्रम वेद आणि पुराणात डिटेलमध्ये सांगितलेला आहे. म्हणजे आपण यात अडकलो कसं हे कळलं तर इथून बाहेर जातानाच्या ही स्टेप्स अशाच आहेत. बाहेर जातानाही शरीराची शुद्धी करताना पहिल्यांदा स्थूल शरीर म्हणजे पृथ्वीच्या अंशाची शुद्धी होते. आप तेज जसं प्रलयाच्या वेळी पृथ्वी आपात आप तेजात तेज वायू वायू आकाशात होतं तसं आपली जेव्हा साधना वाढत जाते तेव्हा आपलं शरीरातलं पृथ्वी तत्व आपतत्वात आप वायू तत्वात असं विलीन होत जातं. बाह्य दिसताना शरीर तसंच जातं पण आतले त्यातली तत्व बदलून जातात. आता हे कसं पॉसिबल आहे तर आपण बघतो ते अमेरिकेत ते तुसारो ना ते म्युझियमचं नाव लक्षात नाही येत माझ्या की मेणाचे पुतळे सगळ्या सेलिब्रिटींसारखे आहेत. हुबेहूब तसेच दिसतात पण ते आहेत आतून मेणाचे. तर तसं शरीराचं बाह्यकरणी तसं दिसलं तरी योगांच्या शरीरातले हे पंचमहाभूतांचे लेश जाऊन तिथे सच्चिदानंदच घनरूप येऊन कार्य करत असत. तर म्हणून हा सृष्टिक्रम योग दाखवतो. असा हा सगळा क्रम सृष्टिक्रम वेद दाखवतात. असा सृष्टिक्रम दावी तसे वेदागम हा सत्य म्हणून भ्रम घेई अधम मानव. जो जो अधम म्हणजे पाप म्हणजे एकदम खालच्या लेवलचा अशा या अर्थाने नाही जो म्हणजे तशाही अर्थाने पण बेसिकली बद्ध या दृष्टीने म्हणजे डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये प्रायमरीमध्ये स्टेजमध्ये असलेला तो सत्य असं मानवाला वाटतं. आणि त्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर काय करावं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मध्ये परवा एक मिनिट किती वाजले तुला वेळ? हा 5:30 झाले. आय थिंक हा पुढचा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. आपण तो पुढच्या वेळी घेऊ. तुझी वेळ पण झाली ना. हो चालेल. चालेल थांबायचं आता. परत कधी जमणार आहे ते तू कळव मला. त्यामुळे हो. चालेल. थँक्स. धन्यवाद. गुरुदेव. वासुदेव संस्थापकं गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.